जे जे म्हणून वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर कशा तुम्ही आज तुम्ही सगळं चांगलं करता. तर आम्ही फायनली ना काल रात्री म्हणजे जवळपास आम्ही 10च्या तेवढ्या तिथं लांब नदीला पोहोचलो आहे. आता मी आंघोळ वगैरे केलेली आहे आणि इकडे बघा सर्वजण आंघोळ करत आहेत आणि माझी मम्मी कपडे वगैरे धुत आहे. दीदीची पण आंघोळ झालेली आहे बघा इकडे. इथं जी कुंड आहे त्या कुंडमध्ये ना म्हणजे आंघोळ केलीच पाहिजे, म्हणजे आपल्या अंगातलं पूर्ण दुखणं वगैरे सगळं निघून जाते. तर मी जस्ट आताच आंघोळ वगैरे केलेली आहे. तर आता मी कपडे वगैरे घालतो आणि परत व्हिडिओला जॉईन करतो. तुम्ही तोपर्यंत इकडचा नजारा बघा आणि हा व्ह्यू बघा किती भारी दिसते इकडचा. तर आंघोळी वगैरे झाली आहे माझी आणि मी तयारी वगैरे केली आहे आणि मी इकडे आलेलो आहे धबधबा पाहायला. स्वयंपाकची तयारी करते म्हणजे आमचा पूर्ण ग्रुप आहे, 15 लोक आहेत आम्ही टोटल. 15 लोक तिकडे आहेत काही आणि मी आणि माझा मित्र आम्ही इकडे आलो आहे. मला धबधबा दाखवायला बघा इकडे किती भारी व्ह्यू आहे. आजचा ब्लॉग खूप भारी होणार आहे कारण की तुम्ही जर शेवटपर्यंत पाहायला पाहायचंच राहा. आजचा खूप भारी ब्लॉग आहे बघा इकडे. आणि इकडे दगडं बघा कसे आहेत, एकदम गारगोटे आहेत, गोल गोल मस्त. आणि इकडे आंघोळ वगैरे करत आहेत सगळेजण. आता किती लांब आलेलं आहे, खूप लांब आलेलं आहे. आम्हाला जायचं आहे एकदम तिकडच्या टोकावरती आणि इकडे ना महादेवाची पिंड आहे म्हणजे मूर्ती बसवली आहे मोठी. तिथं पण आम्ही जाणार आहे दर्शन वगैरे करायला. इकडचं बघून किती भारी दिसते, सगळं खूप छान दिसतं तिकडे. आम्ही अजून समोर जातो थोडं आणि पहाड बघा काय भारी दिसतं तिकडे. तर आता आमचा फोटोशूट केला आम्ही, जरा फोटो वगैरे काढले. दोघंच जण आला आम्ही इकडे फिरायला. बाकीची आमची सर्व मंडळी फक्त तिकडे बसून आहेत. अजून इकडे आरतीच चालू आहेत. गुरुपौर्णिमेच्या दिवशी ना इकडे खूप गर्दी राहतो आणि मी इकडे फर्स्ट टाईम आलो आहे, म्हणजे पहिलाच टाईम आलो आहे इकडे आलेलो आहे. आणि आता इकडे बघा मूर्ती किती बाहेर दिसते. आणि इकडे बघा इकडे नंदी महाराज मस्त, नंदी महाराज इकडे मूर्ती ठेवलेली आहे आणि इकडे मोठं एक त्रिशूल आहे मस्त. आणि इकडे त्याला काय बोलतात, होम बोलतात त्याला आमच्या इकडे, तो होमच आहे. आणि मूर्ती बघा इकडे. आणि इथून बी जरा नजारा भारीच दिसतो इकडचा व्ह्यू. आणि आता बघा तुम्ही पूर्ण व्ह्यू बघा, स्लो मोशनमध्ये करतो मी. तर आम्ही शंकरजी महाराजच्या मूर्तीचं पण दर्शन केलेलं आहे आणि इकडे नंदी महाराजचे पण दर्शन घेतलेलं आहे. तुम्ही ना मला एक कमेंट करा की ते किती लांब आहे, म्हणजे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या घरापासून किती लांब पडते इकडे तुम्हाला. आमच्या घरापासून जवळपास 300 किलोमीटर पडलं आम्हाला. म्हणजे आम्ही सकाळी निघालो होतो 2 वाजता, जसं तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल. आणि त्याला आम्हाला रात्रीचे 10 वाजले होते. आता आम्ही फायनली इथं महादेवाच्या जवळ आलेलं आहे आणि दर्शन वगैरे पण केलेलं आहे. आणि इथे ना एक रहस्य घडून गेलेलं आहे, ते इकडे आहे, ते तुम्हाला समोर दाखवणारच आहे मी. तोपर्यंत व्हिडिओला जॉईन राहा, म्हणजे बघत राहा कंटिन्यू व्हिडिओ. तुम्हाला जरा माहिती असणार आहे 2-3 ब्लॉगची. इकडचा पण तुम्ही व्ह्यू बघून घ्या किती भारी दिसत आहे.
इथे लिहिलेलं आहे जय जय गुणवंत जय श्री महाकाल. आणि मला जायचं आहे आता, म्हणजे आमचा पूर्ण ग्रुप जो आहे तो थांबलेला, तो इथं या साईडला थांबलेला आहे. आणि इकडे मेन या साईडला बघा, इकडे मंदिर दिसते मोठं गुणवंत महाराजचं. तिथे पण जाऊ आपण आता बघत बघत. तोपर्यंत व्हिडिओला जॉईन राहा. ते आहे तो एक झरणा लागलेला इथं, जे की गुणवंत महाराज होते त्या टाईमात त्यांनी केला होता. बघा एकदम पाणी. तर इथे दुर्गा माताची मूर्ती आहे. तर इथे ना दुर्गा माताची आणि इथे ना एक झरणा लागलेला आहे, जिथे गुणवंत महाराजांनी तपस्या केली होती. त्यांनी काळी मारली होती इथे. तर तेव्हापासून ते पाणी निघत आहे. जवळपास 40 ते 50 वर्ष झालेले आहे. आणि इकडे आहे गुणवंत महाराजची एक अजून मूर्ती आहे. इथं पण आम्हाला दर्शन वगैरे घ्यायचं आता. पाहायला ना, चल ना दर्शन घे ना. जय जय गुणवंत. आणि आता मी मंदिराच्या पलीकडनं आलो आहे, म्हणजे एकदम साईडला आलो आहे बॉर्डरवरती. आणि इकडचा विभाग आता पहाड किती भारी दिसतात इकडचे. बघा जिकडे तिकडे नजर जाणार ना, तिकडे झाडं दिसतील तुम्हाला. आणि हा रस्ता आहे मोठा, म्हणजे एकदम हा सगळ्यात मेन रोड आहे. त्या रोडने ना चालत जावं लागतं. आम्ही ना रात्री याच रोडने आलो आहे पायी. आणि बघा इकडे झाडं किती भारी दिसतात. अजून इकडे थोडं समोर जातो मी तुम्हाला दाखवासाठी. इकडे नदी आहे. तर आता आपण इकडचा तुम्हाला व्ह्यू दाखवत आहे की इकडे कसं आहे. तर स्पेशल तुमच्यासाठी मी आलो आहे इकडे बघायसाठी, कारण की मी सकाळी आलो होतो पण मी इकडे मोबाईल म्हणजे दीदीकडे होता, तर मी व्हिडिओ नव्हता बनवला. पण आता बनवत आहे मी. बघा आता इकडचा व्ह्यू तुम्ही कसा दिसतो. इकडे दगड खूप आहेत, पायाला खूप रुतत आहेत. तर मंदिरच्या साईडला आलो बोललो की चप्पल वगैरे सर्व बाहेर काढावं लागतात. बघा आता इकडे किती भारी व्ह्यू दिसते ना. असं वाटत आहे की पुष्पाची शूटिंग ना इकडेच झालेली आहे असंच वाटत आहे मला, पण इकडे नाही झालेलं आहे. लांब घाटी आहे ही. आमच्या घरापासून ना जवळ तरी पण 300 किलोमीटर पडतो आम्हाला राऊंड येणे, आणि जाणे म्हणजे येणे जाणे 600 किलोमीटर होतो. बघा इकडे खूप मोठी नदी दिसते. आणि हे बघा आता इकडे तर ठीक आहे. मी आता परत जात आहे, कारण की पाऊस परत चालू झालेला आहे. मोबाईल आपला वॉटरप्रूफ असता, तर मी याला मोबाईलला पाण्यामध्ये डुबून व्हिडिओ काढले असते, म्हणजे एकदम पाण्यामध्ये दाखवतात ना अशा प्रकारे व्हिडिओ काढले असते मी. पण जाऊ दे आता, अजून तुम्हाला समोर दाखवतो मी. फक्त तुम्ही आमच्या व्हिडिओला जुटून राहा. चला मग आता आम्ही जातो आतमध्ये. तर आम्हाला आता निघायचं होतं ना, तर आम्ही जेवण वगैरे केलं आहे आणि लवकर आमची तयारी वगैरे करून आम्ही निघालो आहे लाखांवाडीला. बघा सगळे जेवत आहे तिकडे, लेडीज जेंट्स सगळे मिक्स बसला होता. टोटल आम्ही 15 जण होतो. आणि इथे ना एक झरा लागलेला आहे, तर त्या झऱ्याची यांनी विहीर केलेली आहे. बघा तिथे मस्त पाणी आहे, पिण्याकरिता चांगलं आहे. आणि इकडे गुणवंत महाराजची मूर्ती बसून ठेवलेली आहे. आणि इकडे ना एक होम आहे, मस्त छान आहे, म्हणजे ना नारळ वगैरे फोडतात. आणि इकडे देवीचं मंदिर आहे दुर्गा माता. आणि या साईडला गुणवंत महाराजचं बॅनर लागलेलं आहे. हे बघा खूपच छान बाबांचा फोटो बनवलेला आहे.
तर आता मी माझ्या दिदीला पण घेऊन आलेलो आहे. ते धबधबा दाखवत होता तिला, ते बोलत होती की मला पण जायचं, तिला पण घेऊन आलो आहे मी. याच्या पहिले मी एकटाच फिरलो होतो, आता 2 जण जाणार आहे. तर पाणी खूप वाढल्यासारखं वाटत आहे. बघा इकडे कशा प्रकारचे दगड आहेत, एकदम असं वाटत आहे की जसं कोणी तयार केलेले आहेत. बघा खूप मोठी नदी आहे ही. आता ना पाणी कमी आहे, आता खूप पाणी राहतो नदीला. बघा आता दीदीला ना भीती वाटत जायची आतमध्ये. भीती वाटते ना. चल ना. पाणी जरा जास्तच खोल आहे, बघू आता किती येतं पायाचं. नाही इकडे जास्त आहे ना पाणी. बघा पाणी किती वाढलं पायात. आम्ही इकडून पाहू दे मला जाऊन. अरे ये ना पाणी कमी आहे नाही पाय ना. दीदीला ना भीती वाटत आहे माझ्या, तिला बोलत आहे की चल आपण जाऊया इथं हळूहळू, पाणी कमी आहे. मेरे पीछे पीछे आओ. ये ना आरामशीर माझ्या. तर झाली आमची हे पाण्याची नदी पार केली आहे. दीदीला ना भीती वाटत होती माझ्या, तिला असं वाटत होतं की पडणार का मी. बघा आता इकडून किती भारी दिसते पाणी ना, म्हणजे टोंग्यापर्यंत पाणी आहे हे. तर माझ्या दीदीला ना इकडचे जे महादेवाची मूर्ती आहे ना, तिथं जायचं दीदीला घेऊन. ते बोलत आहे की मला पाय वगैरे लागायचं आणि तिथं आता बघून पाहायला नाही दीदींनी. आणि तिकडे समोर जे आहे तो व्ह्यू आहे धबधब्यात बोलतात ना त्याला. तिथे धबधब्याचा व्ह्यू आहे. काय बोलतात? धाबा. दीदी बोलते की माझा धाबा. तर आता ना आम्ही रस्ता ना इथूनच तयार करणार, डायरेक्ट त्या मूर्तीजवळ जायचं. खूप भारी आहे. फोटो वगैरे काढायचे का तुला? काय बघा इकडे आहे तो धबधबा. जाऊया आम्ही समोर. तर आता ना मी पहिले फोटोशूट करतो म्हणजे दीदीचे, परत ब्लॉग काढतो. आमचा ना पोपट झालेला आहे. आम्हाला जात होतं तिकडे दर्शन वगैरे घ्यायला, पण जे लोक आहेत आमच्यासोबतचे बघा इकडे, हे माझी मम्मी इकडे आहे. माझी बोलत आहे मला की परत जायचं आपल्याला. तर आता ना आम्हाला परत जायचं आहे, दर्शन वगैरे कॅन्सल झालं आहे आमचं. अरे नाही इकडून पाणी जास्त आहे. परत आता नदी क्रॉस करायला लागतो आणि आता निघायचंच आहे मला. तुम्ही ना जसं की पहिले बघितलं असेल तुम्ही की आम्ही कशा प्रकारे तिकडे, म्हणजे मी एकटा गेलो होतो, पण आता तर जायला मिळणार नाही. इथून जायचं सरळ. चाल ना इकडून. आमचे लांबघाटीचे 1 दिवसचे दर्शन पूर्ण झाले करून, आणि आता आम्ही निघालो आहे लाखनवळीला जाण्याकरिता. खूप दमलो कारण की खूपच खाली आहे ना ते लांबघाटी. हे बघा, हे मध्य प्रदेश आहे, मध्य प्रदेशची बाँड्री. इकडे काहीच टावर नाही आहे, नेटवर्क पण नाही आहे. मध्य प्रदेशमध्ये जो आपण बाँड्री समोर आहे. तुम्हाला वाटलं असेल कळ आदित्य वाघमारे यांचे ब्लॉग का नाही येते, तर आम्ही ना इकडे 2 दिवस झाले आलेलो आहे. इकडं काहीच नेटवर्क नाही आहे, खूप दमले. माझा भाऊ बघा, हे देवांची शिदोरी आहे, हे डोक्यावर घेऊन जायचं याला. हे बघा पहाड. तर भेटूया तुम्हाला नॉनस्टॉप, म्हणजे आता रस्ता दाखवते तुम्हाला बॅक कॅमेरा. अरे आता ना आम्हाला ही नथ क्रॉस करायची आहे आणि त्या साईडने जायचं आहे. तर आता ना आम्हाला ही नथ क्रॉस करायची आहे आणि त्या साईडने जायचं आहे. तर मी तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवते. खाली खूपच घाण आहे रे देवा. बघा खूप घाण आहे इथं. आणि हे बघा, हे नथ आहे ना, हे आम्हाला क्रॉस करायची आहे म्हणून दाखवते. आणि माझा भाऊ बघा, देवांची शिदोरी आहे ना त्याच्यामध्ये, ती खाली नाही ठेवा लागत, वर घेऊनच चालावं लागेल. तर
हो मला हात धरायला बापा मला द्या ना दादा माय ग सट्टा पाय बापा तर फायनली आम्ही आमच्या ॲटोपर्यंत पोचलो आहे आणि खूप मस्त आम्हाला प्रवास वाटला आजचा. म्हणजे लांबघाटीचं दर्शन वगैरे केलं आम्ही आणि खूप सारी मजा केली. आमचे जेवढे पण लोक आहेत ना सर्व मागे आहेत. सर्व लोक फक्त आमचे ॲटोवाले आहेत आणि जे दोघं तिथे जाणार समोर आले ते. तर असा ब्लॉग नाही इथे एंड करतो आणि समोरच्या ब्लॉगसाठी तुम्हाला अजून थांबावं लागणार आहे. आमच्या समोरचा ब्लॉग पण आहे. तर आजचा ब्लॉग ना मी इथेच एंड करतो. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय गाईज.